तर तुझं नाव काय? माझं नाव किशोर पात्रा. किशोरजी सांगा तुमच्या एका माझे एक ऑफिसचा फ्रेंड्स होते, त्यांच्या लग्नाचा प्रस्ताव आलेला. मग त्या व्यक्तीचं म्हणजे मी भेटायला गेलेलो एकदा. मग तेव्हा कळालं की एक माणूस निलेश नावाचा एक माणूस होता. त्याला भेटलो पहिल्यांदा. भेटल्यानंतर मग थोडासा डाऊट आला आम्हाला, म्हणजे मला स्पेसिकली, कारण मी खूप टाईम पोलीसवाल्यांसोबत म्हणजे हे फ्रेंड वगैरे आहेत. मला थोडा डाऊट आला. मग त्याच्यानंतर त्यांचे लग्नाचं वगैरे बोलणं वगैरे झालं. ते घरी गेले. ते मुलीच्या घरी गेले बोलायला लग्नाचा प्रस्ताव घेऊन. मुलीच्या आईला भेटले, सगळे भेटले. लग्नाचं मग त्यांचे 8-10 दिवस बोलणं चालू झालं, म्हणजे नॉर्मल इन्क्वायरी जसं एक नॉर्मल करतात. मग त्यामध्ये काही गोष्ट म्हणजे त्यांची स्टेटमेंट जे आहेत मिसमॅच व्हायचे. म्हणजे ते कुलाबाला क्राईम ब्रांचला आहे, कधी कल्याण कोर्टात आहे, कधी काय आहे. मग यामुळे थोडं आम्ही चौकशी केल्यात, मुलींनी स्वतःच चौकशी केलं. मग त्याच्यामुळे कळालं की ते त्याच्या तसा नावाची IPI कोण नाही आहे, API कोण नाही आहे. कारण ते API बोललेले स्वतःला, API क्राईम ब्रांच कुलाबा बोललेले. मग त्या नावाने कोणी हे नव्हते म्हणून ते सांगितलं. मग त्याच्यानंतर मग तो अचानक 7-8-9 दिवस लगातार रोज भेटायचो, ऑफिसमध्ये यायचं, रोज भेटायचं. आणि नंतर तो गायब झाला, म्हणजे नंबर वगैरे नॉट रिचेबल होता. मग त्या दरम्यान मग थोडासा कॅश वगैरेचं लेनदेन झाली. काही कामाच्या पुरता कॅश पाहिजे होता, कॅश घेतला. आणि बोलता मुलीची अंगठी घेऊन टाकलेली होती की असं अंगठीची साईज पाहिजे, एंगेजमेंटसाठी अंगठी बनवायची वगैरे. असं बोलता अंगठी त्याच्याकडे राहिली. मग त्यामुळे थोडासा हे होता. आणि नंतर तो नॉट रिचेबल झाली. मग त्याच्यानंतर 8-10 दिवस काहीच नव्हता, तकरीबन 25 दिवस नॉट रिचेबल होता. मग अचानक त्याचाच कॉल आला मुलीला कॉल आला की मी काही कामानिमित्त बाहेर होतो, आउट ऑफ बॉम्बे, आणि मी येतो आहे 24 ते 25 तारखेला भेटतो. त्या दरम्यान आम्ही म्हणजे जेवढे आम्ही फ्रेंड्स होतो, आम्ही डिसिजन घेतलं की आम्ही कंप्लेन करू त्याची. बिकॉज आमच्याबरोबर झालं, आम्ही वाचलो, पण थोडक्यात अजून कोणाबरोबर नाही झालं पाहिजे. मग त्या निमित्त आम्ही कंप्लेन वगैरे दिलेला. मग विनोद पाटील साहेबांनी आम्हाला गायडन्स केले की जर तो येत असेल तर तुम्ही असं करा की आम्ही त्याला रेड हँड पकडू. ठीक आहे. हां. मग आज तो ऑफिसला आला आणि त्या हिशोबाने आम्ही पोलिसला कॉल केला 112ला, आणि ते येऊन हे केलं. एका नकली पोलीस अधिकाऱ्याला पकडला, काय प्रकार आहे? महात्मा फुले पोलीस स्टेशन कल्याणच्या हद्दीमध्ये एक सुधांशू चंबर म्हणून एक ऑफिस आहे. तेथे एक महिला काम करतात. त्या महिलांशी आरोपींनी ओळख वाढवली आणि तो पोलीस खात्यामध्ये कुलाबा पोलीस स्टेशन क्राईम ब्रँचमध्ये API या पदावर कार्यरत आहे असं सांगून तिला लग्नासाठी तयार केलं. साखरपुड्यासाठी तिच्याकडनं शगुनची अंगठी घेतली आणि साखरपुडा झाला म्हणून तिला पैसे मागणी केली. आणि त्या जेव्हा महिलेने त्याची अजून माहिती काढली तर तो पोलीस खात्यात नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरनं गुन्हा दाखल करून आरोपीला आम्ही अटक केलेली आहे आणि त्याच्याकडे तपास करत आहोत. आरोपीचं नाव आहे निलेश सुरेश चव्हाण, 32 वर्षाचा आहे. त्याच्यावर पूर्वीचेही अशा प्रकारचे केसेस आहेत.